नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे खडीधामणी या गावामध्ये. तर आपण आज खडीधामणीमध्ये वानखेडे सर यांच्या शेतामध्ये उभे आहोत. वानखेडे सर, आपण आज ज्या पिकामध्ये उभे आहोत या पिकाला कोणतं पीक आहे? हे उन्हाळी मूग आहे, बरोबर आहे? उन्हाळी मुगाचं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला दिसतंय. या उन्हाळी मुगाचं आपण बघतोय की उन्हाळी मुगामध्ये काय आहे, कसं आहे, तर याच्यामधला वापर कसा आहे, प्रोडक्ट कसा आहे, त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर सर, या उन्हाळी मुगामध्ये आपण कुठल्या कंपनीचं आणि कुठलं प्रोडक्ट वापरलं ज्यामुळे आपल्याला एवढा सुंदर रिझल्ट दिसतोय? त्यामध्ये मी डिवाइन स्पार्क व्हेंचर या कंपनीचं प्रोडक्ट वापरलेले आहे सुरुवातीपासून. दुसरं हे जैविक प्रोडक्ट असल्यामुळं माझा याच्यावर पूर्णतः विश्वास आहे. रिझल्ट पण छान आहे याचा. रिझल्ट छान आहे. काय फरक वाटला सर आपल्याला डिवाइन स्पार्क व्हेंचरच्या या प्रोडक्ट वापरल्यामुळे? आपल्याला काय फरक वाटला प्रोडक्ट पिकामध्ये? म्हणजे माल खूप लागलेला आहे, मालाची संख्या जास्त आहे, शेंगाची संख्या जास्त आहे. आणि याच्यामध्ये या प्रॉडक्टमध्ये मधमाशांना आकर्षित करण्याचं काहीतरी औषध आहे. त्याच्यामुळे परागीकरण झपाट्यानं होते आहे आणि फलधारणाही चांगली होते आहे. म्हणजे आपल्या डिवाइन स्पार्क व्हेंचरचे प्रोडक्ट वापरल्यामुळं फलदार जे आपली फळं लागत आहेत, म्हणजे परागीकरणाचं जे काम आहे ते फास्ट होऊन राहिलं असं तुमचं म्हणणं आहे. मधमाशांच्या संख्येत वाढ आहे याच्यामध्ये. मित्रांनो, बघू शकता आपण इथे लाईव्ह सुद्धा आपण बघतोय की ते काही मधमाशा उडताना आपल्याला दिसत आहे. आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करून राहिलो त्यांना. भरपूरशा मधमाशा इथे यांच्या झाडामध्ये आपल्याला दिसत आहेत की ज्यामुळे परागीकरण चांगलं होते आणि मधमाशांची संख्या जेवढी जास्त राहील तेवढं पीक आपलं चांगलं येतं. रासायनिक फवारणी आपण जेव्हा करतो ना तेव्हा हे मधमाशा येत नाहीत, भरतात मधमाशा. बिलकुल. पण याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह दिसू लागला की मधमाशा फिरतायत. इव्हन ज्वारीवरही मधमाशा भरपूर येतात, सकाळी तर भरपूर राहतात. आपल्याला या प्रोडक्ट संदर्भातली माहिती कोण दिली सर? माझे परम मित्र श्री जिया सर आहे मालेगावचे, त्यांनी मला माहिती दिली. जिया सर, नमस्कार. नमस्कार सर, आपल्याला जे डिवाइन स्पार्क व्हेंचरचे प्रोडक्ट आहेत याबद्दलची माहिती कुठून आणि कशी मिळाली? साहेब, मला एकदा माझा एक मित्र मिळाला. त्यांनी म्हटलं की बा असा एक कार्यक्रम आहे तर तुम्ही त्या दादांना भेटा. तर संदीप देशमुख साहेब जे CMD आहेत त्यांच्या कार्यालयात गेलो, तिथे बोलत बसलो. मग तिथे त्यांच्याच सहकारी आहेत अभिजित हजारे, त्यांनी मला एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केलं. मला त्यांचं बोलणं पटलं. माझा विश्वास देशमुख साहेब, हजारे साहेब यांच्यावरती बसला आणि मी डिवाइन स्पार्क व्हेंचर ह्या कंपनीचे जेवढे प्रॉडक्ट आहेत त्याची उत्तम माहिती घेतली. मी त्यांचे कार्यक्रम जे नियमित एक ऑनलाईन ते शूटिंग घेतात त्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मी बसलो. तर त्यांनी हे जे सांगितलं आणि मग म्हटलं आता चला याचा आपण प्रात्यक्षिक म्हणून. माझा एक मित्र आहे, जीवसच्या कंडसचा मित्र आहे, दत्तात्रय वानखेडे. मी त्याला सांगितलं. तो शेतीमध्ये जैविकला इंटरेस्टेड होता आणि माझ्यावर त्याचा विश्वास होता. माझा डिवाइन स्पार्क व्हेंचरवरती विश्वास होता. तर आणि देशमुख साहेब, हजारे साहेब यांचं मार्गदर्शन मला नक्की चांगलं मिळणार ह्याची खात्री होती. त्याच्यामुळं मी त्याला सांगितलं, त्याने केलं आणि त्याचं फलश्रुती अशी आहे की आज आपण ह्या ठिकाणी थांबलेलो आहे आणि 100% त्याला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. आम्ही समाधानी आहोत. डिवाइन स्पार्क व्हेंचरनी देखील आम्हाला जशी पाहिजे तशी साथ दिलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आणि आम्हाला जे माझ्या मित्राला जे याचा यील्ड मिळणार आहे, उत्पन्न मिळणार आहे, त्याच्यामुळे तोही समाधानी आहे, तो समाधानी आहे म्हणून मी समाधानी आहे. वानखेडे सर, आपण मुगासोबत आणखी कुठल्या पिकाला वापर केलाय? बाजूला ज्वारी दिसते मला, याच्यावर वापर केलाय का? ज्वारीवर वापर केलेला आहे आणि आपण पाहिलं त्यावरही वापर केलेला आहे. ज्वारी या पिकामध्ये आपल्याला काय फरक वाटतो सर? ज्वारीचं जे कणीस आहे ना त्याचा साईज जे आहे ती तुम्ही पाहताच आहे व्हिडिओमध्ये. सर, एकदा हाईट आपल्या हाताने त्याची मोजून दाखवू शकता का? म्हणजे हाताने आपला व्हिडिओमध्ये आल्यापेक्षा मोजून आपल्याला क्लिअर पाहता येईल की नेमकी हाईट किती आहे त्याची. तर येईल जवळ. मित्रांनो, खालचा हात काढा तुमचा. म्हणजे मित्रांनो, बघा आता की आपल्याला दिसतं, पाहायला मिळत आहे की इथे आपल्या डिवाइन स्पार्क व्हेंचरचे प्रोडक्ट वापरल्यामुळे या कणसाची जी हाईट आहे ती साधारणतः 1 फुटाच्या वर गेलेली आहे. त्याच्यामध्ये माल चांगला आहे. दुसरं बघा त्याचं बघू आपण एकदा. म्हणजे ही कणसाची जी हाईट आपल्याला दिसते ही डिवाइन स्पार्क व्हेंचरचे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्याला दिसून राहिली, बरोबर आहे? 100% हाईट आणि साईज सुद्धा. ओके. डिवाइन स्पार्क व्हेंचरच्या प्रोडक्टमुळे आपण 100% समाधानी आहात? येस सर. आणि मी
अंततः डिवाइन स्पार्क व्हेंचर्स या कंपनीचे खूप आभारी आहे मी. त्याच्यानंतर मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळते आहे DSV कडनं. मी DSVचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी पण मार्गदर्शन, त्यांच्यासोबत एकदा मीटिंग झाली होती माझी आणि जिया सरची. त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही. त्यांनी मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे आम्हाला. परत वेळोवेळी हजारे सर झाले, त्यानंतर हिवराळे सर झाले, यांचं मार्गदर्शन मिळते आहे. आणि त्या मार्गदर्शनाच्या बेसिसवर हे सगळं आपण रिझल्ट पाहतो आहे. त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचा लाभ त्याला मिळाला, त्याचा आनंद आहे साहेब. इतर शेतकऱ्यांना आपण काय सूचना द्याल? तर शेतकऱ्यांना तर मी हेच सांगू इच्छितो की त्यांनी हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे. रासायनिकच्या ऐवजी हे जैविक शेती करायला पाहिजे. ही सध्याची काळाची गरज आहे. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.